नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यात काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना विशिष्ट दुकानातून वह्या, पुस्तके आणि गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीवरून युवासेना आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना निवेदन देत संबंधित शाळांवर कारवाईची मागणी केली. तसेच शालेय पोषण आहारातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी कंत्राटदाराचे टेंडर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास धुळे जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा सेनेने दिला आहे. आज आम्ही युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने शिक्षणाधिकारी पवार साहेबांना निवेदन दिले. निवेदनाचा विषय असा होता की ज्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण दिले जातं त्या संदर्भात संबंधित कॉन्ट्रॅक्टर परिपूर्ण त्या ठिकाणी शालेय पोषण देत नाही. त्यामध्ये अनेक ठिकाणी मूगडाळ, कुठे तोर, कुठे पूर्ण पालेभाज्या अशा कमी असतात. परंतु बरेचसे कॉन्ट्रॅक्टर असे आहेत की ते या ठिकाणी फक्त भात आणि त्याला पिवळी हळद लावून संबंधित भात शिजवून विद्यार्थ्यांसमोर ठेवतात. परंतु हा विषय खूप गांभीर्याचा आहे. त्या संदर्भात धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने संपूर्ण युवा सेनेची टीम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेली आहे. परत त्याच्यानंतर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर या संदर्भात असा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत असेल संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर रीतसर शिक्षण अधिकाऱ्यांनी कारवाई करावा अशी आमची मागणी आहे. दुसरा विषय असा होता या निवेदनाचा आजचा की आता शाळा सुरू झाल्या आहे, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू असताना काही शाळा डायरेक्ट कंपल्सरी आमच्याच शाळेमधून तुम्ही विद्यार्थ्यांचे गणवेश घ्या, आमच्याच शाळेमधून तुम्ही वह्या पुस्तके घ्या अशी प्रत्येक पालकाला कंपल्सरी ती बंधनं असतात. परंतु काही पालकांना ते परवडत नाही. एखाद्याचा पाल्या आपल्या या ठिकाणी मजुरी करत असेल, कोणी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत, प्रत्येक पालकाच्या समस्या असतात. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी पालक हा पाऊल घेतात आणि त्या ठिकाणून ते सर्व साहित्य खरेदी करतात. परंतु असं शाळेने न करता ज्या ठिकाणी पालकांना परवडेल त्या ठिकाणी जे सर्व साहित्य घेऊ दिलं पाहिजे. जर का या संदर्भात शाळेने आमचा निवेदन विषय गंभीरतेने नाही घेतला, येणाऱ्या काळामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांच्या संपूर्ण गोष्टी आम्ही लक्षात आणून देऊ. संबंधित शाळेवर अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपण सांगतो. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.